महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय यांनी काढले जो परिपत्रक दिनांक 4 डिसेंबर 2025 ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे। त्याचा विषय असे बघा, दिनांक 26 जानेवारी 2026 या देशाच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्ती गीतावर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम घेण्याबाबत ते कशा स्वरूपात घ्यायचे या ठिकाणी सांगितलेले बघा। राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खासगी व्यवसायाच्या सर्व शाळांमध्ये 26 जानेवारी 2025 पासून प्रजासत्ताक दिन निमित्त विविध उपक्रमांसह साजरा करण्याबाबत संदर्भातील क्रमांक 1 येथील परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खासगी व्यवसायाच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी कवायत संचलन कार्यक्रम घेण्याचे आयोजन करण्याबाबत संदर्भ क्रमांक 2 येथील पत्रान्वये करण्यात आले होते। याकरता कवायतीच्या मार्गदर्शक व्हिडिओची लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आली होती आणि आपण 15 ऑगस्टला कवायत संचलन घेतलेलं आहे। आता 26 जानेवारीला दिनांक 26 जानेवारी 2026 या प्रजासत्ताक दिनानिमित्त संदर्भ क्रमांक 1 येथील शासन परिपत्रकाने सूचित करण्यात आलेले उपक्रम शाळांमध्ये घेण्यात यावे। बघा, संदर्भ क्रमांक 1 येथील शासन परिपत्रकाने जे सूचित केलेले उपक्रम आहेत, 8 प्रकारचे उपक्रम आहेत, आपल्याला 26 जानेवारीला घ्यायचे आहेत, ते कोणकोणते हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याचप्रमाणे संदर्भ क्रमांक 2 येथील पत्रानुसार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या देशभक्तीपर गीतावर सामूहिक कवायत संचलनाचा कार्यक्रम देखील प्रजासत्ताक दिनी घेण्यात यावा। राज्याच्या शासकीय झेंडावंदन व केंद्र शासनाच्या शासकीय झेंडावंदन कार्यक्रमानंतर शाळांमध्ये सामूहिक कवायत संचलन कार्यक्रमाचे आयोजन व्हावे। कवायत संचलनाचा कार्यक्रम साधारणतः 20 मिनिटे इतक्या कालावधीचा असावा। आपण जो कवायत घेणार आहे शाळेमध्ये ते 20 मिनिटे इतका असावा। देशभक्तीपर गीतावर कवायतीचा मार्गदर्शक व्हिडिओ तयार करण्यात आला असून त्याची लिंक ही जी गुगल ड्राईव्हची लिंक आहे मी तुम्हाला देणार आहे। दिनांक 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गीतावर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम महत्वाच्या सूचना। आता महत्वाच्या सूचना कोणकोणत्या आलेल्या आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया। आपणास उपरोक्त मुद्दा क्रमांक 5 नुसार पुरवलेला नमुना मार्गदर्शक व्हिडिओ 15 मिनिटाचा व्हिडिओ बघा नुसार कवायत संचलन आयोजित करावे। प्रस्तुत कार्यक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त, आरोग्य जागृती, शारीरिक दृष्ट्या कसरत, व्यायाम करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे। प्रस्तुत कार्यक्रम राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आयोजित करण्यात यावा। सामूहिक कवायत संचलन नसल्यामुळे गावातील शहरातील मैदानावर क्षमतेनुसार विद्यार्थी एका मैदानावर एकत्र कार्यक्रम आयोजित करावा। कार्यक्रमास आपल्या परिसरातील माननीय लोकप्रतिनिधी, अधिकारी, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, पालक व समाजसेवी गणमान्य प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात यावे। प्रत्येक शनिवारी विद्यार्थी सामूहिक स्वरूपात कवायत संचलन सराव करून घ्यावा। म्हणजे बघा, आतापासून आपल्याला दर शनिवारी याची सराव करून घेणे आवश्यक आहे। कार्यक्रम आयोजनानंतर शाळांनी आपल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ शासनाच्या पोर्टलवर दिलेल्या लिंकवर अपलोड करण्यात यावा। कार्यक्रमाच्या दिवशी मैदान स्वच्छ, पांढऱ्या रंगाचे पट्टे आखून हिरवी चटई टाकलेले देशभक्तीपर वातावरण असलेले असावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना गणवेश खराब होणार नाही। बघा, हे जे सूचना दिलेली आपल्यासाठी विद्यार्थ्यांना कार्यक्रमापूर्वी व कार्यक्रमानंतर अल्पोपहार म्हणजे चहा, बिस्किट, फळे, पाणी देण्यात यावी। विद्यार्थी नखे काढलेली असावी। कटिंग, गणवेश स्वच्छता, स्वच्छ बूट व पाय मोजे, हाताला विणलेला तिरंगा रंगाची पट्टी, रिबीन असल्यास योग्य असेल। कार्यक्रमाच्या वेळी सर्व मैदानात ध्वनी यंत्रणा, स्पीकर, माईक, स्टेज, बॅनर, ड्रोन, व्हिडिओ, फोटो कॅमेरा याची व्यवस्था करण्यात यावी। एक दिवस अगोदर सर्व सुविधा व्यवस्थित चालत आहेत का याची पडताळणी करून घ्यावी। विद्यार्थी सरावासाठी प्रत्येक 10 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक मार्गदर्शनासाठी नेमण्यात यावा। विद्यार्थ्यांचा दर शुक्रवार व शनिवार सराव करण्यासाठी आपल्या शाळेतील कवायत निर्देशक म्हणजे पीटी शिक्षक, क्रीडा शिक्षक, एनसीसीचे विद्यार्थी किंवा इतर शिक्षकांची मदत घेण्यात यावी। सरावानुसार कार्यक्रमाच्या दिवशी मार्गदर्शक व्यक्ती स्टेजवर कवायत नमुना दाखवेल व विद्यार्थ्यांचे मागून कवायत साजरी करतील। कवायत कार्यक्रम आटोपल्यानंतर संबंधित शाळेतील शिक्षकांनी आपले विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचल्याची खात्री करावी। विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचल्यानंतर जबाबदारी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक यांची राहील। गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षण उपनिरीक्षक, विस्तार अधिकारी, शिक्षण व केंद्र प्रमुख यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांचे योग्य नियोजन करावे। कोणत्या गावातील, शहरातील शाळेतील किती विद्यार्थी कोणत्या शाळेत मैदानात येणार आहेत, मैदान क्षमता, विद्यार्थ्यांची व्यवस्था, पार्किंग सुविधा इत्यादी आदी बाबींची पडताळणी करावी। कोणाचीही गैरसोय होणार नाही याची खात्री करण्यात यावी। आजारी, अशक्त किंवा ज्या विद्यार्थ्यांना कवायत करणे शक्य नसेल अशा विद्यार्थ्यांना शक्यतो कवायतीपासून सूट देण्यात यावी। त्यांना कुठलीही सक्ती करू नये। पावसाळ्याचे वातावरण वाटल्यास कवायत संचलनासाठी आंतर सभागृह म्हणजे इंडोर हॉल पर्याय व्यवस्था म्हणून तयार ठेवावे।
तसेच कवायत संचलनाच्या वेळी ऐनवेळी वीज पुरवठा खंडित झाल्यास कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी जनरेटर व इतर सुविधा पर्यायी व्यवस्था म्हणून उपलब्ध ठेवावी. प्रस्तुत कार्यक्रम राष्ट्र प्रथम संकल्पनेवर आधारित असल्याने राज्यातील 1 लाखाचे वर शाळांमध्ये 7 लाखापेक्षा जास्त शिक्षकांच्या उपस्थित व सुमारे 2 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांद्वारे आयोजित केला जाणार असल्याने यास जागतिक विक्रम म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड स्वरूपात प्रसिद्धी देण्यात यावी. उपरोक्त सूचनाप्रमाणे आपल्या अधीनस्थ शाळांमध्ये प्रत्येक वर्षाचा प्रजासत्ताक दिन साजरा होईल. या संदर्भात संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण निरीक्षक यांनी दक्षता घ्यावी. उपरोक्त संदर्भ पत्राच्या प्रती सोबत जोडल्या आहेत. त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभियान निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवसाय शाळांमध्ये उत्साह साजरा करण्यासाठी आपल्या सर्वांवर पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनास सादर करावा. या ठिकाणी साहेबांची सही आहे. म्हणजे आपल्याला 26 जानेवारीला आपल्याला या ठिकाणी बघा 31 डिसेंबर 2024 देखील परिपत्रक आला होता. त्याप्रमाणे आपण ती कारवाई पण केलेली. आता कोणकोणते 26 जानेवारीला कोणकोणते उपक्रम घ्यायचे तर प्रभात फेरी काढायची आपल्याला, भाषण स्पर्धा, कविता स्पर्धा, नृत्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, खेळ हे उपक्रम आपल्याला 26 जानेवारीला घ्यायचे आहे यामध्ये सांगितले गेले आहे. अशा प्रकारचा आपल्याला 26 जानेवारीला उपक्रम 8 प्रकारचे उपक्रम घ्यायचे, कवायत संचलन घ्यायचे आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.